आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व मंदिर समितीने केलेल्या सोयीसुविधांची पाहणी विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली। आषाढी शुद्ध एकादशी सोहळा दिनांक 6 जुलै 2025 रोजी असून या सोहळ्याकरता राज्यभरातून लाखो वारकरी भाविक पंढरपुरात येत असतात। दरम्यान भाविक आणि वारकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याकरता प्रशासनानं आणि मंदिर समितीनं केलेल्या सोयीसुविधांची पाहणी विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली। या पाहणीमध्ये पालखी तळ, चंद्रभागा वाळवंट, शौचालय, पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा, मंदिर समितीकडून पत्राशेड, दर्शन रांगेत करण्यात आलेल्या सुविधांची यावेळी पाहणी करण्यात आली। तसंच भाविकांच्या सुरक्षेसाठी गर्दी व्यवस्थापन आदी बाबतची माहिती विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या। यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रशासनाकडून वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची माहिती दिली। तसंच मंदिर समितीकडून वारकरी भाविकांना देण्यात आलेल्या सुविधांची माहिती आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जतन संवर्धन आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी यावेळी दिली। यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, प्रांताधिकारी सचिन इताफे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, गटविकास अधिकारी सुशील संसारे, मुख्य अधिकारी महेश रोकडे, व्यवस्थापक मनोज क्षोत्री आदी उपस्थित होते।